मगरा रोहियो अंतर्गत मुंबई येथील आझाद मैदानावर 2 फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। त्या धरणे आंदोलनामध्ये राज्यातील 4300 कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता। त्यापैकी संस्थेच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील तब्बल 9 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावरून कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश काढण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। यापूर्वी मंत्री आणि आयुक्त स्तरावरून सर्व कर्मचारी कर्तव्यावर रुजू होतील, कोणावरही कारवाई होणार नाही असं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र तरीही 9 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश मिळाल्याने हा प्रकार गंभीर मानला जातोय। या निर्णयाविरोधात संबंधित कर्मचाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून न्याय मिळावा या मागणीकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय। अधिकारी अमरावती आम्ही गेल्या 2 तारखेपासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू होतं। महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन सुरू होतं। त्या आंदोलनात आम्ही 4300 कर्मचारी सहभागी झाले होतो। त्या आंदोलनामध्ये आमचं माननीय मंत्री महोदय यांच्यासोबत विनंतीवरून आम्ही ते आंदोलन मागे घेण्यात आलं आणि मंत्री महोदयांना विनंती करण्यात आली होती की जे काही आमच्या लोकांवर जे काही कारवाई होणार आहे ते आपण मागे घ्यावी, याबाबत मंत्री महोदयांना आश्वासन दिलं होतं। तरीसुद्धा हेतुपुरस्सरपणे आमच्या महाराष्ट्रातील 19 लोकांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे। त्यामध्ये शोकांतिका अशी आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 19 पैकी 12 लोक आपल्या जिल्ह्यातले आहे। त्यापैकी 9 लोकांना कार्यमुक्तचे आदेश माननीय उपजिल्हाधिकारी रोहियो यांनी निर्गमित केलेले आहे। ही बाब अतिशय अन्यायकारक आहे आणि हेतुपुरस्सर आहे। त्यामुळे आम्ही या गोष्टीचा आपण शासनानं आम्हाला ह्या न्यायिक मागणीसाठी आम्ही आंदोलन केलं होतं। आम्हाला आपल्या राज्यघटनेनं आपल्याला अधिकार दिलेला आहे। आपल्या मागण्या म्हणजे आपल्याला जे काही अधिकार आहे ते आपल्याला मान्य करण्यासाठी आपल्या राज्यघटनेचा अधिकार आहे दिलेला आहे। त्या अनुषंगाने ही बाब अति निषेध करणारी बाब आहे। त्या आम्हाला शासनाने एकच विनंती आहे की आम्ही आमच्या संपामध्ये आंदोलनामध्ये न्यायिक मागण्या घेऊन गेलो होतो। आम्ही संविधानिकपणे आम्ही आंदोलन केलं आणि आम्हाला ही कारवाई झाली। ही कारवाई हेतुपुरस्सर आहे। त्यामुळे आम्हाला या कारवाईचा आम्ही निषेध करतो आणि आमचे 9 कर्मचाऱ्यांना जोपर्यंत आम्ही रुजू करून घेत नाही तोपर्यंत अमरावती जिल्ह्यात कोणतेही काम होणार नाही, आम्ही सूचित करतो।